काल जरांगे यांना मारण्याचा कट रचला आणि त्यासाठी 2 लोकांना ताब्यात घेतलं अशी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली। आज जरांगेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सविस्तर माहिती सगळ्यांना दिली। यामध्ये कांचन नावाचा मास्टरमाइंड होता आणि हा धनंजय मुंडे यांचा माणूस होता। धनंजय मुंडे आणि त्यांची 20 मिनिटं चर्चा झाली होती असं सुद्धा या जरांगेंनी सांगितलं। अंतरवाली जवळचा कुणीतरी बडे नावाचा सुद्धा एक माणूस आहे असं जरांगे बोलले। अशासोबतच एक 10-11 जणांची टोळी यासाठी कार्यरत होती असा सुद्धा आरोप जरांगे यांनी केलेला आहे। जरांगे यांना मारण्यासाठी त्यांच्या मते 3 प्रकारचे प्लॅनचे ऑप्शन्स होते। पहिला प्लॅन होता गोळी मारणं, दुसरा प्लॅन होता जेवणातून काहीतरी देणं आणि तिसरा प्लॅन होता गाडीने उडवणं। धनंजय मुंडे यांनीच ही दुसरी गाडी असण्याचा पर्याय सुद्धा दिला होता असं जरांगे म्हणाले। ते म्हणाले की धनंजय मुंडे म्हणाले की आमच्याकडं दुसऱ्या राज्याच्या पासिंगची सुद्धा एक गाडी आहे, त्या गाडीने सुद्धा तुम्ही उडवू शकता असा अत्यंत गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे। काल या संदर्भात जालना पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतला असून त्या संदर्भातली जी डिटेल तक्रार होती ती काल आपल्यापर्यंत आली नव्हती। आज ती तक्रार आपल्या हाती लागलेली आहे आणि नेमकं ही जे पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये काय लिहिलेलं आहे यावरूनच आपल्याला समजेल की नेमकं प्रकरण काय झालं होतं। सध्या मिळालेल्या माहितीनुसार जरांगेकडं हे आरोपी जे 2 आरोपी ज्यांना 2-2.5 कोटीची सुपारी देण्यात आली होती ते आरोपी जरांगेकडे येऊन त्यांनी कबुली दिली आणि त्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यात गेले अशी माहिती मिळालेली आहे। मात्र याच्यामध्ये जे काही तक्रार लिहून दिली या धनंजय मुंडे किंवा कांचन असं नाव लिहिलेलं नाही तर फक्त 2 आरोपींचे नाव लिहिलेलं आहे। ही जी तक्रार आहे ती तुम्हाला माहीत असल्यास काल गंगाधर सीताराम काळकुटे या मराठा बांधवांनी ही तक्रार दिलेली आहे जे जरांगेच्या जवळचे कार्यकर्ते मानले जातात। त्यांनी पोलिसांना दिलेली तक्रार आपल्याकडे आलेली आहे। त्यात नेमकं काय लिहिलं आहे ते आपण वाचून दाखवूया। अर्जदार अर्थात गंगाधर सीताराम काळकुटे आहेत। पत्ता रायगड निवास, क्रांती कॉलनी, मित्रनगर, बीड असा त्यांचा आहे। विषय मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी व कट रचून देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत। महोदय, मी गंगाधर सीताराम काळकुटे 2 वर्षापासून मनोज जरांगे यांच्यासोबत आरक्षणाच्या लढ्यात काम करतो। त्यांच्यासोबत सतत सोबत असतो। काल दिनांक 4/11/2025 रोजी 3 वाजता मी व मनोज जरांगे पाटील व इतर काही सहकारी पांडुरंग वसंतराव तारक म्हणजे अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या फार्म हाऊसवरती असताना दुपारी 3:30 वाजता दरम्यान दादा गरुड नावाचा व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आला व त्याने अमोल खुने व इतर अनोळखी लोकांसोबत मनोज जरांगे पाटील साहेबांचा घातपात करण्याचा कट एका राजकीय नेत्याने रचलेला असून त्यासाठी अमोल खुने व दादा गरुड यांना 2.5 कोटी रुपये तो राजकीय नेता देणार असल्याचे कळवल्याबाबत त्याबाबत संभाषण मोबाईलमध्ये त्यांच्याकडं रेकॉर्ड करण्यात आलं असं सुद्धा त्यांनी या तक्रारीमध्ये दिलं आहे। म्हणजे आपल्याला कळतं की 2 नावं अमोल खुने आणि दादा गरुड या आरोपींनी ज्यांना ही 2-2.5 कोटी रुपये दिले होते त्यांनीच जरांगेकडे येऊन कबुली दिली आहे। याच्यामध्ये पुढे असं लिहिलं आहे की त्यानुसार पुन्हा दिनांक 5/11/2025 रोजी वरील पत्त्यावर पांडुरंग तारक यांच्या फार्म हाऊसवर माझ्यासह मनोज जरांगे पाटील त्यांचे विश्वासू 15-20 सहकारी उपस्थित असताना अंदाजे 5:30 वाजता दादा गरुड हा पुन्हा आला व त्याने वरील आमच्या सर्वांच्या समक्ष मनोज जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा कट हा राजकीय नेत्याची चिथावणीवरून रचलेला आहे व त्यासाठी 2.5 कोटी रुपये देणार असल्याचे सुद्धा त्याने सर्वांसमोर कबूल केलं। त्याबरोबर तेथे हजर असलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी त्याच्या वरील संभाषण मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून घेतले। त्यानंतर रात्री 9:05 दरम्यान अमोल खुने हा पांडुरंग तारक यांच्या फार्म हाऊसवर आला। त्या ठिकाणी आम्ही सर्वजण हजर असताना त्याने सुद्धा कबुली दिली की त्याने व दादा गरुड यांनी राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा कट रचला होता। याबाबत त्याचे संभाषण आम्ही मोबाईलवर कॅमेऱ्यावर रेकॉर्ड केले सहकाऱ्यांच्या। तरी मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचणारे अमोल खुने, दादा गरुड व इतर राजकीय नेता व इतर सहकारी यांच्याबाबत कायदेशीर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावे असं गंगाधर काळकुटे यांनी या तक्रारीमध्ये लिहिलं आहे। गंगाधर काळकुटे यांनी या तक्रारीमध्ये कांचन असं नाव लिहिलं नाही आहे किंवा तो नेता म्हणजे धनंजय मुंडे असं लिहिलेलं नव्हतं। मात्र आज जरांगे पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्याबाबत खुलासा केलेला आहे। याबाबत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी या आरोपींसोबत कांचन नावाच्या या मास्टरमाइंडसोबत 20 मिनिटं चर्चा केलेली आहे आणि त्याला विदेशी दुसऱ्या राज्याच्या परमिटची सुद्धा गाडी देऊन त्या गाडीने उडवण्यात यावं असं सुद्धा सांगितलं असल्याचा आरोप जरांगे यांनी केलेला आहे।
या संपूर्ण कटाबद्दल आता पुढे कायदेशीर कार्यवाही काय होती, प्रशासन याच्यावर काय करतं, नेमकं या चौकशीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव खरंच येतं का, हे आता बघण्यासारखं असेल आणि याबाबतची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सांगत राहू. ही अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.